नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पेमेंट केल्याच्या नंतर व्हेंडरचा पर्याय आपल्याला तेथे दाखवला जातो। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी यामध्ये आपले जे काही व्हेंडर आहे हे व्हेंडर पाठीमागेच निवड केलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर मागील कित्येक दिवसापासून 1 ते 1.5 महिन्यापासून यामधील जे काही व्हेंडर आहे हे व्हेंडरचे जे काही कोटा आहे हा कोटा संपलेला आहे असे आपणास तेथे दाखवले जात होते। तर यामध्ये आपण ज्या कंपनीचे सोलार यामध्ये निवड केलेली आहे त्या कंपनीच्या माध्यमातूनच आपणास जे काही मटेरियल आहे हे मटेरियल आपणास भेटणार आहे। तर मित्रांनो, आज दुपारपासून 3च्या सुमारास यामध्ये एक कंपनी ही यामध्ये ॲड झालेली आहे। तर ती कोणती कंपनी आहे तर पाहूया आपण या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी आपल्याला इथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये यायचे आहे। त्यानंतर आपला जो काही बेनिफिशरी आय डी आहे तो टाकून सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे A1 फॉर्म अप्रूव्ड मंजूर झालेला फॉर्म आहे, 5 HP चा पंप आहे आणि येथे सर्च व्हेंडर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर खाली आपण येथे पाहू शकतात की येथे व्हेंडर असाइनमेंट, तर ज्या कंपन्यांचा कोटा उपलब्ध आहे त्याची माहिती, त्याची लिस्ट आपणास येथे या ड्रॉप डाऊनमध्ये दाखवली जाते। तर मी इथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करतो तर आपण येथे पाहू शकतात की इथे आता फक्त एक कंपनी ही दाखवत आहे, MS प्रीमियर एनर्जी लिमिटेड। तर यामध्ये सध्या ही जी काही एकच कंपनी आहे MS प्रीमियर एनर्जीज लिमिटेड, ही एकच कंपनी सध्या यामध्ये उतरलेली आपणास पाहायला मिळत आहे। त्यामुळे हीच कंपनी आपणास यामध्ये दाखवली जात आहे। तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ही जी काही कंपनी आहे ही कंपनीची निवड सुद्धा केलेली असेल। जर आपणास पण ही कंपनी जर निवड करायची असेल तर आपण ही कंपनी यामध्ये निवड करू शकतात किंवा यामध्ये अजूनही आपण थांबू शकतात, कारण की यामध्ये अजून सुद्धा नवीन कंपन्या सुद्धा ॲड होऊ शकतात किंवा होऊ शकतं की अजूनही आपणास यामध्ये अजूनही बऱ्याच दिवस यामध्ये प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते, कारण की याची काही ऑफिशियल माहिती सुद्धा नाही मित्रांनो की या दिवशीच यामध्ये या कंपन्या ॲड होतील, या होतील किंवा या होणार नाहीत। त्यामुळे आपण या वेबसाईटचा पाठपुरावा हा करत राहायचा आहे प्रत्येक दिवशी। जर आपला फॉर्म हा जर मंजूर झालेला असेल तर आपण दररोज या वेबसाईटचा पाठपुरावा करायचा आहे, कारण की कधी पण यामध्ये कंपन्या ह्या ॲड होऊ शकतात किंवा आता जर आपणास ही जी काही कंपनी येथे दाखवत आहेत ही कंपनीसुद्धा यामधून बाजूला जाऊ शकते, या कंपनीचा सुद्धा कोटा यामधून संपू शकतो। तर हीच एक माहिती आपणास तुम्हाला द्यायची होती। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।